नमस्कार. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमा एक अशी रात्र जी वर्षभर आठवत राहते. रात्र म्हणा किंवा तो अख्खा दिवसच ज्या पद्धतीनं आनंदामध्ये उत्साहामध्ये जातो त्याला तोड नाही. म्हणजे वर्षभरातल्या ज्या काही रात्री आपल्या लक्षामध्ये राहतात, खास करून दिवाळीची रात्र, कोजागिरीची रात्र, ती त्यापैकी ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र. असं म्हणतात की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळं त्याचे जे काही आयुर्वेदिक असतील, धार्मिक असतील फायदे असतात ते मिळून जातात. या प्रसन्न अशा पृथ्वीच्या जवळ आलेल्या चंद्रामुळं आरोग्यावरही काही चांगले सकारात्मक परिणाम होतात. त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीनं जे ध्यानधारणा करतात त्यांनाही ही रात्र प्रगतीकडं घेऊन जाते. को जागरती असा मूळ याचा अर्थ सांगितला जातो. त्यामुळं कोण जागा आहे, कोण जागा आहे म्हणजे आता आपण त्याचा वरवरचा अर्थ भौतिक रात्रभर जागणं आणि दूध पिणं एवढाच घेतला. मात्र बरेचशा अध्यात्म मार्गातले सांगतात की या रात्रीचा खरा अर्थ तो नाही, तर या रात्री आपण स्वतःला तपासून बघायचं की मी किती जागृत आहे, माझा आत्मसंवाद किती पक्का आहे, आत्मज्ञान अर्थात हे खूप वरचे विषय झाले. माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या लिखाणामध्ये बरेचदा हे आत्मज्ञान, आत्मसंवाद, मम हृदय सद्गुरू वगैरे येऊन गेलं आणि ज्यांनी त्या दृष्टीनं पावलं टाकली आहेत, ज्यांचा त्या दृष्टीनं अभ्यास आहे, त्यांना ही कोजागिरीची रात्र म्हणजे पर्वणीच वाटते. आत्मज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये किती तेजस्वी झाला आहे, तेजपुंज झाला आहे, आत्मज्ञानाचा आवाज, आत्मसंवाद आपला किती वाढलेला आहे हे तपासण्याची रात्र म्हणून याकडं आध्यात्मिकदृष्ट्या संत महंत बघतात. अर्थात आपण भौतिकपणे या रात्रीकडे बघणारे जीव, त्यामुळं आपण फक्त या रात्री जागरण करायचं आणि ते मसाला घातलेलं दूध प्यायचं एवढ्यापुरताच अर्थ घेतो. बऱ्याचशा बाबतीमध्ये आपलं असंच होतं. हिंदू संस्कृतीमधल्या सर्वच सण, रीती, रिवाज, उत्सव याकडं आपण असं वरवरच्या पद्धतीनंच बघत आलो. खरं म्हणजे याच्यामागं बरंचसं निसर्गाला धरून, अध्यात्माला धरून एक शास्त्र आहे. मात्र हे शास्त्र जे कोणी अशा पद्धतीनं माऊलींच्या, तुकोबांच्या, संत प्रवृत्तीच्या मंडळींच्या विचारानं जातात किंवा त्याकडे बघण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या लक्षात येतं आणि मग जगणं जास्तीत जास्त समृद्ध करणं, आनंदी करणं, प्रसन्न करणं या दृष्टीनं या सण रीतिरिवाजांचा वापर ही मंडळी करून घेतात. बाकी मग आपल्यासारख्या सर्वसामान्य मंडळी किंवा ज्यांची अजून एवढी आध्यात्मिक पोच नाही, आत्मसंवादापर्यंतची पातळी वाढलेली नाही, त्या मंडळींसाठी हे सण उत्सव हे फक्त वरवरच्या भौतिक आनंदासाठी असल्यासारखे वाटतात. म्हणजे मग नाचगाणी करणं, एन्जॉय, थोडक्यात या सणांचा आपल्या आनंदासाठी वरवरच्या वापर करून घेणं अशा पद्धतीनं आपल्याकडून यांचा वापर होतो. मात्र खोलामध्ये जाऊन या सर्वांचा जर विचार केला तर हे सण, रीतिरिवाज, अगदी कोजागिरीसारखा सुद्धा सण हा आपला जन्म समृद्ध करण्यासाठी मदत करतो हे लक्षात येतं. मग या दृष्टीनं मग कोण जागा आहे याचं तपासण्याचं जे संत मंडळींनी स्वतःला तपासून घेतलं आणि मग मुक्ताबाईंनी काही जणांना कच्चं मडकं म्हणून हिणवलं ते लक्षात येतं. कच्चं मडकं कोणतं आणि भरीव मडकं कोणतं हे अशा सण रिवाजांमधून सिद्ध होतं किंवा त्यामध्ये हे तपासून बघता येतं. अगदी स्वतःला सुद्धा स्वतःशी तपासतात. तर आता जास्त आपण खोलातली चर्चा नको करायला, त्यामुळं कदाचित आपला जो कोजागिरी पौर्णिमेचा आनंद आहे तो निघून जाण्याची शक्यता. या रात्रींचा किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचा जो आनंद आहे तो आम्ही लहानपणापासून घेत आलो. त्याबद्दलच्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटतोय मला. एकतर शाळकरी वयामध्ये या कोजागिरी पौर्णिमेबद्दल समजलं की या रात्री जागायचं असतं, दूध वगैरे मसाला दूध प्यायचं असतं. त्यावेळच्या अज्ञानीपणामुळं म्हणा, बालिश कल्पनांमुळं म्हणा, एवढ्यापुरताच कोजागिरीच्या रात्रीचा अर्थ आम्हाला उमगलेला होता. आणि मग त्या दृष्टीनं आम्ही मित्रमंडळी अगदी शाळेमध्ये आदल्या दिवसापासून चर्चेला बसायचो. मधल्या सुट्टीत असेल किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याद्या करणं, म्हणजे दूध कुठून आणायचं, किती आणायचं, पार्टीला, कोजागिरीच्या या मैफिलीला कोणकोणत्या मित्रांना बोलवायचं, त्यातल्या आपले कोण खरंच आपुलकीचे आहेत, कोण त्यातून जराशे आपल्या गटात न बसणार आहेत त्यांना वगळणं. आणि अशा रीतीनं शाळेमध्ये, वर्गामध्ये गप्पा चालायच्या आदल्या दिवशी.
आणि ज्याचे त्याचे गट असायचे, जे ते कोंडाळे करून उद्या कोजागिरी साजरी करायची आहे आणि मग ते कुणाच्या घरी करायची, कुणाच्या घरचे आपल्याला मदत करतील, दूध गरम करून देतील, मग त्यांना कसं पटवायचं, त्यांच्याच गवळ्याकडून दूध घ्यायचं का बाहेरून जाऊन आणायचं, इतर जे माल मसाला आहे त्याच्या याद्या करणं, म्हणजे काय काय लागतं त्या दुधात, मसाले कोणकोणते लागतात, ते पदार्थ किती घ्याय, मग आमच्या त्यातल्या त्यात जो कोणी अतिशहाणा किंवा जरासा तज्ज्ञ असायचा तो हे सगळं सांगायचं की दूध किती वेळ आटवावं लागतं, ते कसं आटवायचं, ती जबाबदारी मग तो घ्यायचा. किंवा मग घरचे करून देणार असतील तर प्रश्नच मिटला, तर आपणच बसायचं असेल तर मग स्टोव कुठून आणायचा, भांडी हे सगळं गोळा करणं, मग कुठं जमायचं, कुणाचं एखादी अशी जागा आहे का की जिथं आपण जमून ही कोजागिरी साजरी करू, दूध वगैरे आठवू, मग त्याच्यासोबत खायला काय करायचं, चिवडा वगैरे करायचा, मग ते चिवडा आणणं, त्याची यादी वेगळी, हे सगळे सोपस्कार आदल्या दिवशी पार पडायचे. आणि मग जणू काही एखाद्या लढाईवर आपण सर्व निघालो आहोत अशा पद्धतीनं सर्वजण सज्ज व्हायचे. मग जो तो आपल्या ओळखीचं दुकान कुठं आहे, कुठं मसाले स्वस्तात मिळतात, त्यातल्या त्यात कोण आपल्याला व्यवस्थित देईल, चांगल्या प्रतीचे देईल, दूध कोणत्या गवळी चांगल्या प्रतीचं देईल, म्हणजे त्यात पाणी वगैरे जास्त नसेल, अशा रीतीनं ही सगळी तयारी करून दुसऱ्या दिवशी, अर्थात दुसरा दिवससुद्धा शाळेच्या इतर वेळेमध्ये हे सगळं मटेरियल आणून जिथं कोजागिरी साजरी करायची तिथं ठेवणं किंवा ज्याच्या घरचे करून देणार आहेत आपल्याला दूध वगैरे गरम, त्यांच्या ताब्यात ते मटेरियल सगळं देणं, यात तो दिवस जायचा. शाळेमध्ये तीच आतुरता असायची की आजची रात्र कोजागिरीची कशी पार पडणार, मग गोष्टी कोण सांगणार, गाणी वगैरे कोण म्हणणार, आणि अशा पद्धतीनं या मैफिलीला कोजागिरीच्या रंग कसा चढणार याचा सगळा म्हणजे उठाठेव, याचा सगळा बडेजाव त्या गप्पांमधून असायचा. आणि संध्याकाळ खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात व्हायची. म्हणजे काही मटेरियल राहिलं असेल आणायचं तर ते घेऊन येणं, ते सगळं योग्य जागी जमा करणं आणि प्रत्यक्ष दूध आठवायला मग सुरुवात रात्रीच्याला जे काही कालावधी लागेल बाबा रात्रीपर्यंतचा, किमान पूर्ण रात्र जागता आलं नाही तरी किमान 12 वाजेपर्यंत तरी जागूयात, चंद्राची किरणं त्या दुधामध्ये पडली पाहिजेत, चंद्र त्या दिसला पाहिजे ही अपेक्षा, आणि मगच ते दूध प्यायला घ्यायचं वगैरे वगैरे सगळं सोपस्कार पार पडायचे. आणि रात्री प्रत्येकजण आपापल्या घरून मग जेवण वगैरे अर्थात आटोपून यायचा, चिवडा वगैरे मग बनवलेला कुणाच्या घरून, एकाच्या घरून चिवडा बनवून आणायचा, ते दूध जिथं बनवलं आहे तिथं जमायचं आणि मग गप्पा गोष्टी सुरू व्हायच्या. मग छानपैकी त्या गप्पा मारत त्या चिवड्याचा आस्वाद घेत मग ते दूध आटवलेलं, मला आठवतं आमच्या घरी बरेचदा हा कार्यक्रम व्हायचा, मित्रमंडळ आमच्या घरी जमायचं, आमच्या घरचे आम्हाला मदत करायचे आणि आमच्या घरी एक चिनी मातीची का काहीतरी पांढऱ्या रंगाची भिंगरी होती, ती त्या दुधामध्ये सोडली की ती आपोआप फिरत राहायची आणि दूध आपोआपच घट्ट व्हायचं, आटवलं जायचं. म्हणजे खास असं त्याला दुधाला हलवत बसायचं सातत्यानं, असं काही करावं लागायचं नाही. मला ह्या आठवणी चांगल्या प्रकर्षानं आठवत आहेत. शालेय दिवसामध्ये अशी ही कोजागिरीची रात्र साधीभोळी मनोरंजक होती. कॉलेजच्या दिवसामध्ये मात्र थोडासा याला जोडून थिल्लरपणा आल्यासारखं मला आठवतं आहे. म्हणजे उगीच घरातलेच स्पीकर वगैरे मोठ्यानं लावणं किंवा मग घरी शक्यतो त्यावेळी होतच नव्हते हे कार्यक्रम, बाहेर कुठंतरी जिथं घरच्यांची सावली पडणार नाही किंवा घरच्यांना कळणार नाही अशा ठिकाणी हे कोजागिरीचे कार्यक्रम पार पडायचे. दुधाच्या जोडीला इतरही काही गोष्टी मग काही मित्रांच्या त्यांच्या आवडीनुसार यायच्या, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वागायचा. पण अशा पद्धतीनं मग कोजागिरी भावनिकतेपेक्षा नुसतीच रंगेलपणाकडे वळलेली मला कॉलेजच्या दिवसातली आठवते. आता वय वाढेल तसं यातलं फारसं आकर्षण जरी राहिलं नसलं तरी पण काही सोपस्कार की ज्यासाठी कोजागिरीचं महत्त्व मानलं जातं, चंद्राचा तो प्रकाश, चंद्राची ती आयुर्वेदिकता, चंद्र किंवा जागरणाचं ते महत्त्व, कोजागिरीच्या या चंद्रप्रकाशाचा आनंद जास्तीत जास्त घेणं आणि आपलं जगणं प्रज्वलित करणं, आनंदी करणं, उत्साही करणं, प्रसन्न करणं, भरभराटीचं करणं, यासाठी चंद्राचा त्या निसर्गाच्या शक्तीचा आशीर्वाद घेणं याकडं आता मन जास्त वळलेलं आहे. पण मात्र या साध्या भोळ्या कोजागिरीच्या रात्री अजूनही मनातून जात नाही आहेत. त्या थोड्याशा आठवणीच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. असो, सर्वांना पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.